16 महाजनपदांपैकी मगध राज्याने इतरांना हरवून या अखंड भारतामध्ये आपलं पहिलं एक हाती साम्राज्य उभं केलं। या मगधवर राज्य केलेल्या हर्यक, शिशुनाग आणि नंद घराण्यांनी इतर सर्व महाजनपदांना हरवून संपूर्ण भारतावर आपलं राज्य प्रस्थापित केलं। नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे आणि उजळणी करूया या सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आता या हर्यक घराण्याने मगधला खऱ्या अर्थानं एक शक्तिशाली साम्राज्य बनवण्यास सुरुवात केली होती। बिंबिसार हा या हर्यक घराण्याचा मुख्य संस्थापक मानला जातो। त्याने वैवाहिक संबंध आणि लष्करी मोहिमांच्या जोडीनं मगधचा विस्तार केला। तो भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांचा समकालीन होता। अजातशत्रू बिंबिसारचा मुलगा, ज्यानं आपल्या पित्याला कैद करून गादी मिळवली आणि याच्याच काळामध्ये पहिली बौद्ध संगीती भरली होती। उदयी यानं पाटलीपुत्र अर्थात आजचं पाटणा या शहराची स्थापना केली आणि आपली राजधानी तिकडे हरवली। यानंतर आलं ते शिशुनाग घराणं। हर्यक घराण्याच्या शेवटच्या राजाला जनतेनंच गादीवरून उतरवलं आणि शिशुनाग या अमात्याला राजा केलं। आता शिशुनाग यानं अवंती राज्याचा पराभव करून ते मगध साम्राज्यात जोडलं। कालाशोक अर्थात काकवर्ण हा शिशुनागचा वारसदार होता। याच्याच काळात वैशाली येथे दुसरी बौद्ध संगीती आयोजित करण्यात आली होती। यानंतर आलं नंद घराणं। हे भारताच्या इतिहासातील पहिलं अक्षत्रिय आणि विशाल केंद्रीय साम्राज्य उभं करणारं घराणं मानलं जातं। महापद्मनंद या घराण्याचा संस्थापक, यानं उत्तर भारतातील अनेक राज्यांचा पराभव करून एक विशाल साम्राज्य निर्माण केलं। पुराणात त्याला सर्व क्षत्रांतक असं म्हटलं जातं। सर्व क्षत्रांतक म्हणजे सर्व क्षत्रियांचा नाश करणारा। धनानंद हा या घराण्याचा शेवटचा राजा होता। याचाच वध करून चंद्रगुप्त मौर्याने मगधवर कब्जा मिळवला। पण हा धनानंद कोण होता याबद्दल पाहू पुढच्या भागात।